जागे व्हा, जागे व्हा, गिरीश महाजन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, गिरीश महाजन जागे व्हा. जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांना न्याय जागे व्हा, जागे जागे व्हा, जागे व्हा, गिरीश महाजन जागे व्हा. सर्व रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी कार्यालय या ठिकाणी घेराव आंदोलन सुरू केलेलं आहे. गिरीश भाऊ, आपल्याला विनंती आहे, आपण ज्या पद्धतीनं एक आमदार बनवण्यासाठी रात्रीचा दिवस करताय, वेळ देताय, त्याच पद्धतीने इथं हजारो शेतकऱ्यांचे घरं उद्ध्वस्त होत आहे, हजारो शेतकरी बेघर होत आहे, त्यांच्या जमिनींना मोबदला मिळत नाही. एवढा मोठा सेन्सिटिव्ह विषय आपल्या मंत्री महोदयांच्या आधिपत्याखाली असताना आम्ही काय मागतोय तुमच्याकडे? आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला न्याय द्या. तुम्ही या आंदोलनाला उगाच राजकीय वळण देऊ नका. आम्ही तुमच्याकडेच दाद मागतोय. आम्ही तुमच्याच मंत्र्यांच्या दारावर गेलोय, तुमच्याच आमदारांच्या दारावर गेलोय आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फक्त शेतकऱ्यांना वेळ द्या आणि हे सर्व जे अधिकारी आहेत जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करताय, जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बिल्डर धार्जिनं धोरण, अधिकाऱ्यांचं धोरण त्या ठिकाणी जे राबवल्या जातंय, या संदर्भात आवाज उठवून आमच्या शेतकऱ्यांची मागणी काय आहे? ज्या ठिकाणी चुकीचे अलाइनमेंट झालाय त्या अलाइनमेंट बदला, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सहमती दिली आहे त्या ठिकाणी योग्य मोबदला द्या. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला इतके साधे प्रश्न सोडवायला जर आमच्यासाठी वेळ नसेल तर मग आम्ही भारतीय जनता पार्टीच्या दारात नाही यायचं तर मग कोणाच दारात जायचं? कारण तुमचं इथं ऑफिस नाही, तुमचं इथं घर नाही. त्याच्यामुळे आम्हाला पर्याय काय? तर भारतीय जनता पार्टी कार्यालय. त्याच्यामुळं गैरसमज करण्यापेक्षा, या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीनं गालबोट लावण्यापेक्षा आपण वेळ द्या आणि वेळेतून चर्चेतून हा प्रश्न आमचा सोडवा. मुख्यमंत्री महोदयांना आपण कन्व्हिन्स करू शकतात, आपण त्या ठिकाणी साथ घालू शकतात आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात. एवढीच अपेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला वेळ देणार नाही, आमचा एकही शेतकरी या ठिकाणाहून घरी जाणार नाही. आम्हाला इथं 4 दिवस थांबायला लागलं तरी आम्ही सगळे लोक थांबणार आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा किती अंत पाहायचा हे आता तुमच्या हातात आहे. लवकरात लवकर वेळ द्या, चर्चेतून हा प्रश्न सोडवा, एवढीच आपल्याला विनंती करतो. माझ्या देवळी मतदारसंघामध्ये 25 पैकी जवळपास 22 गावं आहेत ज्यातून हा रिंग रोड जात आहे. या प्रोजेक्टला सर्व शेतकऱ्यांनी स्वागतच केलेलं आहे आणि कायम शासनाच्या मोठ्या प्रोजेक्टच्या मागे शेतकरी कायम उभे राहिले आहे, कारण त्या भागाचा, आपल्या मतदारसंघाचा, आपल्या परिसराचा विकास होत असतो. परंतु हा विकास होत असताना माझ्या शेतकरी बांधवांवर जो काही दर ठरवला गेलेला आहे तो जो अन्याय होतो आहे, काही ठिकाणी मुद्दामून अलाइनमेंटचे विषय क्रिएट केले गेलेले आहे. मला तर माहिती अशी मिळालेली आहे आणि सबळ पुरावे माझ्याकडे आहेत की जी कोणी डीपीआर बनवणारी जी काही एजन्सी आहे किंवा कंपनी आहे, त्या कंपनीने सुद्धा गवळाण्याला नोव्हेंबर 2025 ला प्लॉट खरेदी केले आणि त्याच्यातून फ्रंट मिळेल अशा पद्धतीने हा रिंग रोडचा अलाइनमेंट टाकलेली आहे. अशा पद्धतीने मग याच्यामध्ये अजून कोणी अधिकारी आहेत का? अजून कोणी वरिष्ठ लेवलचं कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे की इकडेच अलाइनमेंट घ्या, तिकडेच अलाइनमेंट घ्या? या वरच्या लेवलला जे जे काही गुप्त पद्धतीने काही लोक करत आहेत त्याच्यावर मी शेतकरी बांधवांच्या सोबत आक्षेप घेत आहे आणि म्हणूनच आज या आंदोलनामध्ये मी सामील झालेली आहे. आणि आत्ताच आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. थोड्या वेळानंतर ते मला वेळ देणार आहेत आणि मग हा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसला नेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये या सर्व प्रश्नांचा उलगडा करून उद्या मी दिवसभर मुंबईला आहे. मुंबईला असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा करून त्यांना एक मीटिंगची पूर्ण वेळ मागून संपूर्ण जो काही अहवाल आहे, म्हणजे जी काही शेतकऱ्यांकडे माहिती आहे, जी माझ्याकडे आहे आणि प्रशासनाने काय तयारी केलेली आहे याचा उलगडा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसमोर झालाच पाहिजे आणि काही लोकांचं पितळ हे उघडं पडलंच पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांना जमिनीचे दर हे चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे. कारण आज जर इथे नाशिक तालुक्यामध्ये जर जमीन भूसंपादन झाली तर तो जो काही पैसा मिळणार आहे, इथून 50 किलोमीटर गेल्यानंतर त्या जमिनीचं कुठेतरी रिइन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधव करू शकणार आहे. कारण तेवढ्याच पैशामध्ये नाशिक तालुक्यामध्ये तर जमीन घेणं शक्य नाही. मग शेतकऱ्यांनी आपली काळी आई विकून काय उघड्यावर पडायचं का? हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी मी अगोदरही शेतकरी बांधवांसोबत होते, आजही आहे आणि भविष्यातही राहील. आता ती भूमिका घेऊन माननीय गिरीश महाजन साहेबांशी चर्चा करणार आहे आणि तशीच चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करणार आहे.